त्याच्या हल्ल्यात मादी वासरू ठार. तळोदा तालुक्यातील तडवे येथील एकनाथ भाईदास गायकवाड यांच्या 5 वर्षीय मादी वासरूवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार व गुरुवार रोजी रात्रीच्या वेळी घडलेली असल्याचे पशुपालक यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सविस्तर असे की एकनाथ भाईदास गायकवाड यांनी आपली गुरे गोठ्यात बांधलेली होती. सदरील गोठा हा शेताजवळ असल्याने संबंधित शेतकऱ्याने शेतात केळी लागवड केली आहे. त्यामुळे तेथून बिबट्या आला असावा व मादी वासरूवर हल्ला करून ठार केले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बिबट्याने मादी वासरूचा मानेवर हल्ला न चढवता शेपटी मागून हल्ला केलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मादी वासरूच्या पाठीवरील पिंजरा व पोट पूर्णपणे फाडले असून ठार केले आहे. तसेच सदरील वासरी घुट्याला बांधलेली असल्याने तिला इतरत्र धावणे कठीण झाल्याने बिबट्याने तिचा गोठ्यातच फडशा पाडला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ निर्माण झाली आहे. याबाबत वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे यांना फोन करून माहिती दिली असता त्यांनी लागलीच वन विभागाची टीम घटनास्थळी पाठवून घटनेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी अजय मोडके व वनरक्षक राहुल कोकणी, ग्रामस्थ मयूर गायकवाड, संजय तनपुरे, शांतीलाल गायकवाड, रवींद्र गायकवाड इत्यादी उपस्थित होते. बिबट्या पुन्हा गोठ्यातच दिसेने येऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येऊन परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. NDB 24 न्यूजसाठी अजित पवार.